की नाही जे खडकपुरा आहे येथील खडकपुरा एक खूप मोठी वस्ती आहे आणि या एरियामधली की नाही एक मस्जिद आहे, बडी मस्जिद. तुम्ही आता पाठीमागे पाहू शकतात. आणि या मस्जिदच्या पाठीमागे मुस्लिम समाजाचा खूप मोठा आहे की नाही कब्रस्तान आहे. आणि या कब्रस्तानमध्ये पूर्ण जे इथला एरिया आहे, वजीराबाद आहे आणि शिवाजीनगर आहे, लालबाडी आहे, खडकपुरा आणि इथले की नाही 40-50 जे गाव आहे ते गाव आणि सगळे एकीने इथले जे अंत्यविधी करण्यासाठी मुस्लिम समाजाची जे अंत्यविधीचं जे कब्रस्तान आहे, इथं खूप मोठा कब्रस्तान आहे. नेमकं इथं आज एकीने लाईव्ह व्हिडिओ करण्याचं कारण काय आहे, तर याच्यामध्ये एक कारण पाठीमागे असं आहे की या अंत्यविधीला मुस्लिम समाज जे अंत्यविधी आहे त्या अंत्यविधीला कब्रस्तानीला जाण्यासाठी एकच रस्ता आहे. आणि एक मार्ग आपण पाहू शकतात की हे रस्ता आहे की नाही, हे जे एक पाठीमागे मी एक रील केले होते की जे पक्की चाल आहे आणि जेलचा रस्ता आहे आणि पाणीची टाकी या मधला रस्ता आहे की नाही पूर्ण खराब झालेला होता. तर मी पाठीमागे एक व्हिडिओ केले होते, त्यामध्ये मी धन्यवाद सुद्धा करतो की त्याचं काम ना तत्काळ हा व्हिडिओ केल्याच्या नंतर आणि या व्हिडिओची दक्षता घेऊन त्या रोडचा काम चालू झाला. त्याचप्रमाणे की नाही मला आणखीन एक विनंती आहे की महानगरपालिका आयुक्त साहेब जे आहेत त्यांना माझी विनंती आहे की हे जे रोड आहे त्या रोडला लागून मुस्लिम समाजाचे जे अंत्यविधीला जाण्यासाठी एक रस्ता आहे, एक रस्ता हे आपण पाहू शकतात की हे रस्ता आहे. आणि या रस्त्याला पूर्ण जे रस्ता आहे पूर्ण खड्ड्यामय झालेला आहे. तर मागील 1 महिन्यामध्ये फक्त कमीत कमी यांना जे अंत्यविधी इथे गेले तर माझ्या नजरेसमोर आणि एकीने इथले जे लोक आहे वेगवेगळे जवळपास 5 ते 7 अंत्यविधी जाताना पायाला ठोकर लागून ते अंत्यविधी पडली. आता अंत्यविधी पडल्याने आपापले जे लोक आहे ते कशा एकीने दुःखद जे घटना झाली त्यामुळे एकीने लोकांमध्ये एकीने असमंजस पैदा झालेला आहे. बघा आपण पाहू शकतात की इथं येण्यासाठी बघा एखादी अंत्यविधी आली तर इथं सुद्धा एकीने पूर्ण खड्डे आहे. आणि याचप्रमाणे एकीने आपण इथं पाहू शकतात की याला इथं कोणतेही सेफ्टी मेजर नाही. आणि असं याचप्रमाणे तुम्ही जसं जसं समोर जाल त्याप्रमाणे एकीने इथं मोठमोठे खड्डे आहे बघा. तर या खड्ड्यामुळे एकीने रस्ते जे आहे ते रस्त्यावर एकीने अंत्यविधी जाते. त्यामुळे एकीने इथं अंत्यविधी जाताना ते अंत्यविधी एकीने जे डोला घेऊन जातात ते डोला सुद्धा एकीने पायाला ठोकर लागून ते डोला सुद्धा पडलेला आहे. तर जवळपास 4-5 घटना झाली. आणि इथले जे लोक आहे त्या लोकांची एकीने वारंवार माझ्याकडे एकीने विनंती होती की या रोडचा पण एकीने व्हिडिओ करा. आणि जे नांदेडचे एकीने जे अधिकारी आहे आणि महानगरपालिका आहे त्यांच्यापर्यंत एकीने इथले लोकांची आवाज पोचवा म्हणून माझ्याकडे खूप विनंत्या आले होते. आणि त्या विनंतीचा मान ठेवून मी एकीने आज एक व्हिडिओ केलेला आहे. तर नेमका याचं कारण काय बघा. आता एकीने महानगरपालिकाचे जे आयुक्त साहेब आहे आणि कर्तव्यदक्ष आयुक्त साहेब आहे ते आणि तसंच एकीने उपायुक्त साहेब आहे, संधू साहेब आहे. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतात दिलीप टाकलीकर आपले कार्यकारी अभियंता आहे. हे सर्व अधिकारी ना खूप कर्तव्यदक्ष आहे. कोणत्याही नागरिकाची एकीने एखादी कंप्लेंट जरी असली तर त्याला एकीने प्रथम स्तरावर आहे ना त्याची चौकशी करून आहे ना त्यामध्ये एकीने न्याय देण्याचं काम होते महानगरपालिकामध्ये. तर हे मागील जे रस्ता आहे जवळपास एक 7-8 वर्ष झालेले आहे. त्या 7-8 वर्षामध्ये या रोडचा कोणताही काम झालेला नाही. तर माझी एकीने आयुक्त साहेबाला विनंती आहे की या रोडचा लवकरात लवकर एकीने आपण काम करावा. आणि ते काम पूर्ण केल्यानंतर एकीने इथे जे मुस्लिम समाजाचे जे अंत्यविधीला जातात लोक त्यांच्या खूप त्या लोकांनी एकीने प्रशासनाला एकीने खूप शुभेच्छा देईल याची मी एकीने कळकळीची विनंती करतो. त्याचप्रमाणे जे इथला एरिया आहे खडकपुरा ते मी एकीने पूर्ण फिरून पाहिलो की इथे एकीने स्वच्छ भारतच्या नावाखाली एकीने कोणतीही स्वच्छता महानगरपालिकेकडून देण्यात येत नाही. आपण इथे पाठीमागे जे वस्ती आहे गोरगरिबांची वस्ती आहे आणि त्या वस्त्यामध्ये एकीने आपण पाहू शकतात की पूर्ण एकीने कचरामय झालेला आहे, नाली आहे, गटर आहे आणि ते गटरचं पाणी यांना घरामध्ये शिजत आहे. तर गरीब लोक आहे म्हणून एकीने महानगरपालिकेने त्या लोकांना सोडून दिले का, माझा असा प्रश्न महानगरपालिका आयुक्त साहेबांना आहे. धन्यवाद करतो. नमस्कार.